सो काल मी तुम्हाला घर दाखवणार होतो पण मी आत गेलो नाही कारण का बरेच जण बसलेले. सो मला वाटलं की थोडे लोक कमी झाल्यावर जाऊ, बट अजून लोक वाढली, आता पण आहेत. बट मी दाखवून घेतो कारण का नंतर टाईम भेटणार नाही. सो आपण आता आत जाऊ. तो पहले यहाँ पे ऐसे मुर्गियाँ वगैरह रखते थे आणि ते कसा बेड आहे आणि इथे होते गाय ठेवायचे गोठा. ओके, काव शेड. आता इथे काय लाकडं आहेत. आता सध्या आतमध्ये काही नाही इथे, पण इथे पहिले गायानी असायचे. तर आता आपण इथून आत जाऊया. ओके, हम लोग अंदर चलते हैं एंड दिखाता हूँ मैं आपको. यहाँ पे 3 रूम है अलग अलग. तो ये है फर्स्ट रूम अपना. यहाँ पे मेरी दादी रहती थी पहले. ओके, और ये है सेकंड रूम ऐसे. एंड अभी थर्ड रूम दिखाता हूँ आपको. ये है थर्ड रूम. यहाँ पे अभी सामान रखे. और ये बना रही है मेरी मम्मी रुकवत, जो आपने पिछले व्लॉग में देखा रहेगा अनु दीदी के शादी में, जो मैं लेके जा रहा था हाथ में से, अगर देखा रहेगा आपने वो व्लॉग. और ये है किचन और यहाँ पे वॉशरूम. ये किचन यहाँ पे त्याला बोलतात चूल. ओके, इथे जेवण बनवतात आणि इथे गॅस स्टोव वगैरे पण, तर दोघांचा यूज होतो. आता इथून आपण बाहेर जाऊ शकतो पाठच्या साईड. तर आता आपण इथून बाहेर आलो अँड तर आपण इथून तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, पूर्ण जंगल आहे असं. ओके, अँड हे घर ते गरम होतं आहे, पाणी गरम होतं आहे. अँड इथून आपण असं, मी लहानपणी इथून असं वरती पण जायचं. सो आता तुम्हाला मी दाखवेल जाऊन वरती. आता मी आणि रितेश दादा जाणार आहे वरती. तिथून आता जर बंद झालं नसेल, म्हणजे थोडे आता वरती लोक पण राहायला आलेत, तर बंद झालं नसेल तर तिथून आपल्याला समुद्र डायरेक्ट टच आहे. ओके, तो हिंदी आणि मराठी मिक्स बोलतो मी. सो आता हिंदीमध्ये बोलतो कि देखो यहाँ से हम लोग घर के आगे के साइड पे जाएंगे. तो यहाँ पे अभी बहुत जनों के कपड़े सूख रहे, फिर भी अभी मैं यहाँ से लेके चलता हूँ, आपको दिखाता हूँ कि कैसे है. तो लाइट यहाँ से आ रही. ओके, तो चलते हैं. एंड यहाँ पे आ गए हम लोग फिर से फ्रंट साइड पे. यहाँ पे अभी इसको हिंदी में शायद कटल बोलते हैं और पनस. तो काका है अपने गुरु काका. तो अभी हम लोग यहाँ से जाएंगे. रितेश दादा तैयार है ऊपर, तो निकलते. बाय. तुम्हाला मी सीताफळचं झाड दाखवतो. ओके, सीताफल को हिंदी में क्या बोलते पता नहीं, बट कस्टर्ड इंग्लिश में बोलते हैं. तो ये है सीताफल, इसको कस्टर्ड बोलते हैं. कस्टर्ड एप्पल, नॉट कस्टर्ड. तो अभी हम लोग जा रहे हैं यहाँ से ऊपर. कोई डेंजर जंगली जानवर नहीं मिलना चाहिए, नहीं तो रिटर्न भाग के आना पड़ेगा. लाइट यहाँ से. तो मैं अभी आपको आगे का व्यू दिखाता हूँ कैसे है. तो चलते हैं अभी. सो आपको मैं अभी करवंदा के झाड़ दिखाता हूँ. करवंदा अभी फ़िलहाल है नहीं, इसको हिंदी में काली मैना बोलते हैं. हाँ, अभी पता नहीं आपने खाया रहेगा, ऐसा छोटा ब्लैक कलर का रहता है. तो ये वो पेड़ है. ये ऊपर बहुत मिलते हैं, तो हम लोग जब भी आते थे तभी खाते थे. ये देखो, आपको दिखाता हूँ छोटा सा सैंपल. ये देखो ये, बट ये अभी ब्लैक कलर का नहीं है, पूरा ब्लैक हो जाता है, तो उसको खा सकते हैं हम लोग. और मीठा रहता है टेस्ट में. बहुत सारे पेड़ हैं. तो ये तो मेरे को भी पता है, ये वाला रास्ता, बट अकेले नहीं जाता मैं. बहुत टाइम के बाद आए हैं यहाँ पे, तो चलते. अजून कोणते झाड आहे तिथे? ते इथे फणसाचं आहे काय? काजू का पेड़ आहे यहाँ पे? कुठचं आहे रे ह्याच्यातलं? काजूचं आहे.
ये देखो पूरा जंगल, वो वहाँ पे घर है अपना, यहाँ छोटा सा दिख रहा है। तो यहाँ से शेर वगैरह भी आते हैं, टाइगर, इसलिए थोड़ा सावधानी से जाना पड़ता है। बट मॉर्निंग के टाइम पे तो मोस्टली नहीं रहते। यहाँ पे मैंगो के ट्री बहुत सारे, ये देखो ये एक, थोड़ा थकाने वाला काम है। ये देखो पूरे सब मैंगो के ट्री के पूरा। अभी अंकल तो बोले ऊपर से रास्ता बंद हुआ है, तो देखेंगे बंद है कि चालू। अभी वीडियो निकालते निकालते गिर जाऊंगा, नहीं तो मैं देख के चलना पड़ेगा। क्या है? हाँ वो देखो वहाँ पे आम गिरा है बॉक्स के बाजू में। भाई दम लागला एकदम डेंजर। व्हिडिओ आता बोलत नाही मी, तुम्हाला फक्त घेऊन जातो वरती, नाही तर मी बोलता बोलता पडेल कुठे तरी। तो गाइस अभी हम लोग निकल रहे घूमने के लिए। तो अपनी कार तैयार है, तो हम लोग अभी पहले 2 मंदिर करेंगे, 2 या 3 मंदिर, और मैं आपको दिखाऊंगा कि कैसे मंदिर है यहाँ पे। यहाँ पे एक मंदिर है जो बहुत ही अलग है, जो हम लोग शायद फर्स्ट विज़िट करेंगे, विमलेश्वर करके। तो उसके अंदर पूरे चमकादड़ है मंदिर के अंदर, तो वो आपको दिखाता हूँ। वो आपको देखने में थोड़ा मज़ा आएगा। ओके, थोड़ा अंदर जाने में भी डर लगता है क्योंकि बहुत सारे चमगादड़ रहते हैं, बट अभी रहेंगे क्या पता नहीं। हर साल जाता हूँ तो हर साल रहते तो है। तो अभी वो दिखाऊंगा मैं आपको, और बताना आपको कैसा लगेगा वो मंदिर, ठीक है। तो वो 5 पांडवों का मंदिर है, उन्होंने बनाया। तो चलते हैं, चलो। तो फाइनली अभी हम लोग निकल चुके हैं घूमने के लिए। तो अभी आपको दिखाऊंगा मैं आगे, चलो। अभी आपको एक मस्त व्यू दिखा रही है, देखो। तर आता आम्ही आलो आहे फेमस कुणकेश्वर मंदिरकडे, जे इथे कोकणात भरपूर फेमस मंदिर आहे आपलं। आणि इथून व्ह्यू पण खूप मस्त आहे। अँड तुम्हाला दाखवतो इथून वरून समुद्राचा जो व्ह्यू येतो, तो अजून कोणत्या मंदिराला एवढा दिसणार नाही व्ह्यू तुम्हाला। तर आपण आता जाऊया आतमध्ये, जवळच पोचलो आहे। तो चलो, तो ये एंट्रेंस है यहाँ से, और चलते हैं अपन 2 मिनट के बाद, क्योंकि अभी हम लोग पहले ले रहे हैं हार वगैरह, तो जाएंगे अंदर बाद में। बाय। तो अभी हार वगैरह ले रहे हैं, हार जैसे ही लेंगे तो उसके बाद हम लोग अंदर जाएंगे। ओके, तो अभी हार एंड ऑल लेके हो गए। तो अभी हम लोग एंटर करते हैं मंदिर में। ये रहा एंट्रेंस, वहाँ पे ऊपर नाम लिखा है कुणकेश्वर मंदिर। तो अभी अंदर कितने अंदर तक वीडियो निकाल सकते हैं पता नहीं, तो जितना पॉसिबल है उतना निकालूंगा और दिखाऊंगा आपको व्यू। ओके, तो इतने लिहिलेलं आहे चप्पल काढा, तो हम लोग यहाँ पे चप्पल निकाल देते हैं। यहाँ पे रख दिए मैंने, चलते हैं अंदर। भाई नीचे बहुत गर्म हो गए टाइल्स, फटाफट चलना पड़ेगा। ये देखो, ये एंट्रेंस है इसका, ऐसे। बाप रे, गरम है। और अभी यहाँ से व्यू देखना,
पहले हम लोग अंदर जाते हैं, दर्शन लेंगे और उसके बाद आपको व्यू दिखाता हूँ। तो अभी मैं आपको दिखाता हूँ यहाँ का एकदम मस्त व्यू। ओके, अभी यहाँ से मैं दिख तो नहीं रहा पर आपको व्यू दिख जाएगा। ये देखो, थोड़ा वो साइड पे भी चलते हैं और वहाँ का व्यू दिखाता हूँ। ये मंदिर है, यहाँ पे बहुत धूप है तो वीडियो में मैं देख ही नहीं रहा, फिर भी देखते व्यू दिखाता हूँ। ये व्यू आपको कैसे लगा मेरे को ज़रूर बताना। आपने कभी ऐसे मंदिर का पास में अगर व्यू देखा हो तो उस मंदिर का भी कमेंट करना। बट ये हमारे गांव का एक फेमस मंदिर है कुणकेश्वर, तो आपको कैसे लगा इसका व्यू बता देना मुझे। तो चलो चलते हैं अगले डेस्टिनेशन पे। वैसे हम लोग को आज 2-3 मंदिर घूमना है और एक गांव में भी जाना है रिलेटिव्स के यहाँ पे, तो फटाफट कर रहे हैं हम लोग। बीच पे अभी नहीं जा रहे क्योंकि वैसे भी नीचे ज़्यादा लोग भी नहीं है और बीच हम लोग के यहाँ पे भी है, तो वहाँ पे भी जा सकते हैं। तो चलते हैं आगे, बाय। सो अभी हम लोग आ चुके हैं हिंदड़े गांव में। तो ये हमारा यहाँ पे मंदिर है कुल देवी का। ओके, सो अभी कुल देवी क्या रहता है मैं आपको हिंदी में बता नहीं सकता, तो जो मराठी रहेंगे उनको पता रहेगा। तो यहाँ पे अभी हम लोग दर्शन करेंगे और फिर यहाँ से निकलेंगे घर के और वहाँ पे अगर हम लोग रुके तो एक मंदिर में रुकेंगे जो मैंने आपको पहले स्टार्टिंग में बताया, जहाँ पे चमकादर एंड ऑल है, वो पांडवों ने बनाया हुआ मंदिर। तो वहाँ पे अगर रुकेंगे तो वो भी दिखाऊंगा मैं आपको, या फिर वो हम लोग कल या परसों जाने वाले। तो चलते हैं और देखते हैं आगे क्या है। सो आता तुम्हाला मैं एंट्रेंस दाखवतो। ओके, तो आपको पसंद आएगा तो देखो। यहाँ से थोड़ा अंदर चलने के बाद आगे मंदिर है, तो अभी मोस्टली क्लोज़ रहेगा, तो हम लोग शायद ऊपर जाके उनको खोलने बोल देंगे क्योंकि हमारे ही गांव का है तो प्रॉब्लम नहीं है इतना। अगर बाहर वाले लोग रहते तो उनके लिए नहीं खोल सकते। तो चलते, तर आपण मंदिराजवळ पोचलो आहे। समोरच मंदिर आहे, ओपन आहे, तुम्हाला दाखवतो। हे आमचा कुलदेवीचं मंदिर आहे। ओके, आता तुम्हाला दाखवतो, जवळ पोचलो आहे। हे आपलं मंदिर असं, इथून एंट्रन्स आहे, तर आपण जाऊ आतमध्ये। ओके, चलो। हे मंदिर आहे आपलं इथलं
सो आता मी ते थोडा वेळ थांबू आणि मग निघू. ओके. आता आमचं इथे दर्शन झालं आहे. आता आम्ही निघतो आहे. तर तुम्हाला थोडं सराउंडिंग दाखवतो आता इथलं. तर चला आता आपण पुढे जाऊ दुसऱ्या डेस्टिनेशनवर आणि मग तिथून घरी जाणार. बाय. तर आता आपण आलो आहे सुनंदा आत्याच्या गावात. ओके. काय गावाचं नाव सांग? मिडबाव. हां इथे तर बघ. अरे इथे बघ. तर आता आपण आत्ताच्या घरी आलो आहे मिडबावात. ओके. सो आपण बघूया घर कसं आहे. मी एकदा पहिले पण आलेलो आहे. जाऊया. शॉर्टकट मिळत आहे. चला गया चला तसे ते खराचे मध्ये चल पुढे ताई. चल पुढे. आता चालतोय आपण येतेस का पुढे. इथून शॉर्टकट नाही थोडा. तर फायनली थोडं चालून आपण आत्ताच्या घराकडे पोचलेलो आहे. आताच्या घराकडे आलो आपण. हां हे आहे घर. आपण आहोत आता मिडबावामध्ये. या घराच्या आतमध्येच आपल्याला विहीर पण आहे. तर आता आपण काढणार आहे थोड्या वेळात पाणी इथनं आणि भरणार आहे पियायला. ही अशी विहीर असते. यातनं आपण काढू शकतो पाणी. हे ओपन करावं लागतं थोडं. ओके. हे काय आता आम्ही थोडं बसलो आहे पाळण्यावर. काकी आहे. बघूया आता. सो आता आत्याकडे आपण खातोय आपले आंबे. हापूस आंबे. इथे आता बरेच आंब्यांची पॅकिंग आणि झाली. आता आपण आलोय आंब्यांच्या सीझन मध्ये. तर सगळ्या घरांमध्ये मोस्टली आंब्याचे. काय बोलतात त्या आत्या? इथे बघ. कॅमेरा घेतला की बोलत नाही. आता आपण वरती आलोय. इथे आत्याची रूम आहे तर ती आम्हाला दाखवते. आपण बघूया कशी रूम आहे. कुठे आहे ग? इथे बनतंय. येऊन दे. हे बघा तुम्हाला सुपारी दाखवतो. हे सुपारी आहे. सुपारी. आत्याची रूम बघूया. आता दाखवतो. कोणती वाली? हे आत्याचं रूम आहे बोलते. आणि अजून एक बाजूला पण आहे. इथे सुपारी आणि बघितलं ना तुम्ही ठेवलं आहे. तर इथे मिडबावमध्ये बरेच सुपारीची झाडं बघितली मी पण. इथे तर कन्स्ट्रक्शन चाललं आहे. रूम तयार आहेत. अजून एक रूममध्ये जाऊया आपण आतमध्ये. हे बघ आत चाललं. हे सेकंड. और तुम लोग को एक स्पेशल चीज़ दिखाता हूँ मैं. ओके. तो इसको आंबोड़ी कहते हैं. तो अगर आपने खाया नहीं होगा तो देखो कैसे रहता है. और ये बनता है मैंगो से. मैंगो को सुखा के. ओके. ये देखो. ये ऐसा मैंगो के पल्प को ऐसा धूप में सुखाते हैं और इसको बाद में सूखने के बाद हम लोग खा सकते हैं. टेस्ट अच्छा लगता है इसका. तो अगर आपने कभी ये देखा नहीं हो तो ये मिलता है कोकण में भी. सो आपण आता आलो आहे गावी. ते पण आंब्याच्या सीझनमध्ये. तर सगळीकडे आपल्याला आंबेच आंबे दिसते. आत्या आणि खातात. ते लोक पण खात आहे. तर आंब्याच्या सीझनच्या टायमाला येण्याचा हाच फायदा आहे की आंबे भेटतात.
सो आता आपण निघतोय घराकडे. आपलं झालंय आत्याच्या घरी जाऊन, तर आपण घरी चाललो. बहुत कोशिश के बाद मेरे को 3 जन मिले, मेरे छोटे भाई, जो अभी लेके जा रहे हैं समुंदर पे यहाँ से. तो काय बोलायचं का तुला? देखते अभी सनसेट होने का टाइम है थोड़ा सा, तो सनसेट देखने मिला तो, नहीं तो आ जाएंगे वैसे ही. अभी क्या फिशिंग वगैरह तर नसेल ना चालू? हे स्वप्नील आहे, ह्याचं नाव काय? आयुष. तुझं? अच्छा, तुझं नाव कुलदीप, ह्याचं नाव आयुष आहे. ओके, तर चला आता जाऊया. तो ऐसे 2 रास्ते हैं यहाँ से जाने के लिए समुंदर के पास. एक ऐसा ऑन रोड चल के जाएंगे रोड से, या फिर दूसरा ऊपर से ऐसा आते हैं, जो पहाड़ों के ऊपर हम लोग ऐसे चढ़ के आ सकते हैं. घर जो हमारा घर था ना, वहाँ से थोड़ा ऊपर चढ़ेंगे, तो वहाँ से ऐसे ऊपर से पहाड़ के आएंगे तो सीधा उधर समुंदर के सामने. तो अभी हम लोग तो रोड से जा रहे क्योंकि ऊपर से टाइम लगेगा. यहाँ से अभी थोड़ा सन दिख रहा है, बट शायद हम लोग पहुँचते वक्त, मतलब जब हम लोग वहाँ पहुँचेंगे तभी वो डूब जाएगा. तब तक देखते हैं. अभी थोड़ा सा और चलना है, इसके पास में ही है. अभी तो वहाँ से जो गाड़ी निकलती है इतना थोड़ा दूर जाना पड़ेगा. देखते चलो. आता आपण पोचलो आहे. हे बघा, इथून असा रस्ता आहे. पहिले असे एवढे झाडं इथे नव्हती जेव्हा मी लास्ट आलेलो, खूप वर्षापूर्वी. आता भरपूर चेंज झालं आहे. इथून आता रस्ता बघा कसा आहे, पूर्ण माडा मीन्स कोकोनट की ट्री लगाए बहुत सारे. एंड हाँ, पहले तो पूरा ये साइड सिर्फ ऐसी ओपन एरिया था. ते भरपूर जणांनी बंगले बांधलेत, तर आता त्यामुळे जे जे राहायला आलेत त्यांनी झाड आहे ना लावलेत सगळे, हे नारळाची वगैरे. आलं आपलं समुद्रासमोर. गोप्रोमध्ये तुम्हाला दिसणार नाही, जवळ गेल्यावर दाखवतो. तो अपना सनसेट तो चला गया है, ये देखो पूरा सामने समुंदर है, बट सनसेट चला गया. तो फिर भी अभी हम लोग यहाँ से जाएंगे और वहाँ पे पीछे बैक वॉटर है, तो त्याला आपण मराठीमध्ये आम्ही सुता बोलतो गावामध्ये. तर इथून असं गेलं लेफ्टला, तिथून लागणार. मग तिथून आपण वर जाऊ, तिथे मंदिर पण आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर फायनली तुम्हाला या व्हिडिओमध्ये लांब दिसत असेल, जवळ आहे फार, वाईड अँगलमध्ये व्हिडिओ आहे.
आपण पोचलो आहे शेवटी बीचवर. नाही आता कोण नव्हता मला इथे बीचवर आणायला सध्या तरी. हे तिघं भेटले आपल्याला ज्यांना पण यायचं होतं. माझे भाऊच आहेत तसे, तर त्यांच्यासोबत आलो. हे माझं गाव देवगडचं बीच, देवगडमध्ये पडवणे. ओके, त्या तिथे होडी आहे. तर मित्रांनो हे आहे आपलं देवगडचा बीच. ओके, देवगडमध्ये पडवणेमध्ये माझ्या गावात. ओके, आता आपण इथून फिरू थोडंसं आणि मग इथून जाऊ. तिथे तुम्हाला मी बॅकवॉटर दाखवतो, इथे आहे. तर तिथून पण आपल्याला रस्ता आहे वर जायला. तर आता हे तिघे घेऊन जातील मला. बरोबर नाही आलं ना? बरोबर नाही आलं ना? काहीतरी बोल. हो तर अभी थोड़ा अंधेरा हो गया है, पर आपको दिखाता हूँ बैक वाटर कैसे है यहाँ पे. ये देखो, ये इसको बैक वाटर कहते हैं और यहाँ पे समुंदर है. तो यहाँ से चल के आके यहाँ पे लोग फ़िशिंग भी करते हैं बहुत सारे. मैंने भी बचपन में की थी यहाँ पे फ़िशिंग. और यहाँ से सीधा जाके हम लोग का गांव का रास्ता भी आता है. मतलब हम लोग का ही गाँव है ये, बट घर का रास्ता आता है. तर तुम्हाला दाखवतो मी आंब्याच्या सीझनमध्ये आल्याचा फायदा काय असतो गावामध्ये. तर तुम्हाला आता दाखवतो किती आंबे आहेत आपल्याकडे. आणि ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला दाखवलेले बरेच आंबे. ते मी आमच्या रिलेटिव्सच्या घरी आणि गेलेलो, तर तेव्हा पण भरपूर आंबे खाल्ले. आता आंबे आहेत भरपूर, तर ते घेऊन जाता मुंबईला चाललो. हां, ये देखो, और इतने सारे है और थोडे आएंगे और. सो आता तुम्हाला जे दाखवले ते आणि अजून पण थोडे आहेत आपल्याकडे, ते बॅगेमध्ये ठेवून दिलेले. सो आता तुम्हाला एवढ्याच व्हिडिओमध्ये एवढंच दाखवलं मी. हे बघा, तुम्हाला असं दाखवलं. हा असा छोटा आंबा असतो पिकलेला, त्याला दाबायचा आणि मग हां मस्त. तो ये अपने घर का बैक साइड. तो अभी निकलने के पहले मैं थोड़ा विज़िट कर ले आओ, ताकि नेक्स्ट टाइम आओ तो वो फिर भी याद रहे अपने को. ये अपना पीछे है. तो चलो चलते आगे, मेरे लिए रुके थोड़े दिन. तो गाइज़ अभी फाइनली वक्त आ चुका है अपने घर को, गाँव के घर को बाय करने के लिए. तो अभी हम लोग निकल रहे. बट जैसे मैंने आपको बताया था कि पहले हम लोग 2 स्पॉट घूमेंगे जो बचे हुए. वो एक विमलेश्वर मंदिर और एक कोई तो स्पॉट है. ठीक है, तो वहाँ पहले जाएंगे और उसके बाद घर के जाएंगे. तो ये देखो, यहाँ से वो कल मैंने आपको वीडियो दिखाया था. और ये मेरा भाई अभी यहाँ पे खड़ा है. तो अभी निकलने का समय आ गया, घर को बाय बोलते हुए. तो चलो. तर हे आपलं खालचं घर आहे. इथे देवारा असतो. इथे कोण राहत नाही सध्या तरी. राहतात पण आतमध्ये राहतात. इथे पण नाही राहत ना. इथे हे आपलं पुरं घरच आहे. ते आंबे राहतो ते देवघर आहे. ते देवघर. जा, नमस्कार कर. जरा पाया पडून घेतो, निघायची वेळ झाली. हे बघा, आता हे जागा तुम्हाला दाखवतो. इथे पाणी भरते. आपला दादा आहे इथे, त्यांचं घर इथेच समोर आहे. तर इथे आपण इथेच भरता ना रे. इथे पुढे भरतं. तिथे पोहायला जाऊ शकतो आपण पावसाळ्यामध्ये. आता सध्या नाही. दादा चाललाय घरी. चालला तुम्हाला हां. आपली गाडी तयार आहे आता निघायला. हां, साडी वगैरे घेणार चला. हे बघा आपले सगळे
रिलेटिव्ह. चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या गावाच्या देवळात. ते इथं नाव आहे फटोबाचा देऊळ, शंकराचं देऊळ आहे. तर आता आपण जाऊया इथून आतमध्ये, पाया पडूया आणि मग पुढे जाऊया दुसऱ्या मंदिराकडे विमलेश्वराच्या. ओके तर चला आपण आतमध्ये जाऊया आता. हे आपल्या मंदिरचं एंट्रन्स आहे असं. तर तुम्हाला एक आता नवीन गोष्ट दाखवतो एंट्रन्सची. आता इथे तुम्ही बघू शकतात बंद केलेलं आहे. ओके बट आपल्या कोकणच्या देवळामध्ये असं वेगळा एंट्रन्स पण असते बनवलेली. ती आहे अशी बाजूनी, इथून अशा बाजूने आपण चालत जाऊ शकतो. ओके सो ज्यांना माहीत नसेल ते गेट बघून परत जातील, पण ज्यांना माहिती आहे ते अशा बाजूच्या रस्त्याने आतमध्ये जाऊ शकतात, जसं आता आम्ही चाललो. ओके तर आपलं इथे छोटे छोटे देऊळ पण आहेत वेगळे, आणि हे मेन देऊळ आहे आपलं. तर चला आपण आतमध्ये दर्शन घेऊन येऊ. हे तुम्हाला मी त्या दिवशी हळदीच्या टायमाला पण रात्री दाखवलेलं. आता हे सकाळ आहे, सकाळच्या टायमाला कसं दिसतं बघा. तर आपले पाया पडू. हे आपलं मंदिर. तिथे लाईट ऑन नाही केले, त्या दिवशी लाईट ऑन केलेले. हे आपल्या गावाचं मेन मंदिर आहे. आता आपण पाया पडून घेऊ आणि मग पुढे जाऊ. सो आता आपण इथे मेन मंदिरात पाया पडलो आहे. इथे अजून 2 छोटे मंदिर आहेत, इथे पाया पडू. तुम्हाला एक दाखवतो. हे बघा झाडं, आंबे बघा हाताजवळ, ते टच करू. पूर्ण झाडावर आंबे लागले. आता तुम्हाला गोप्रोमध्ये नीट दिसत असेल का माहीत नाही, तुम्हाला अजून पुढे घेऊन जातो. तिथे पण आहे मंदिरात. हे बघा इथे आंबे. पण आता या मंदिरात पाया पडू. हां फुलांचं झाड आहे, नॉल सगळं आहे. नामनाथ प्रसन्न. चला आता आपल्या इथलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघू इथून, गाडीत बसू आणि पुढच्या मंदिरात विमलेश्वराच्या मंदिरात जाऊ. चला आता आपलं मंदिर आलेलं आहे वगैरे. तर आपण इथे एंट्रन्सवर पुढे थांबू आणि खाली जाऊ. तुम्हाला या मंदिराची स्पेशालिटी दाखवतो एक थोडी. खाली जाऊनच बघायला भेटेल तुम्हाला. तर मित्रांनो आता हे बघा, हे एंट्रन्स आहे आपल्या इथून. आता आपण आज जाऊया, तुम्हाला दाखवतो मंदिर मस्त एकदम. आणि जे तुम्हाला मी केव्हापासून कालपासून बोलतो आहे, फटवागुळ एनॉल आहेत, बॅट. ओके इंग्लिशमध्ये बॅट बोलतो आपण त्याला. तर ते या मंदिराच्या आतमध्ये पूर्ण भरलेले असतात. तर आता या टाईम आहेत का नाही बघावं लागतील, पण मोस्टली असतीलच. पण बघूया चला. ही एंट्रन्स आहे आपली अशी. ओके ते माझे फॅमिली मेंबर सगळे पुढे चालतात आपले. चलो हां तर हे मंदिराचं तुम्हाला मी सांगतो की ते 5 पांडव आपले ते इथे आलेले वनवासामध्ये. तर तेव्हा त्यांनी हे एका रात्री बांधलेलं आहे आणि एका दगडामध्ये. तर हे आपलं मंदिर आहे बघा. ओके सो तुम्ही विचार करू शकता कसं बांधलं असेल फटाफट. आपण आता जाऊ आतमध्ये. इथून बघा ते पाण्याचे सगळं नदीसारखं जात आहे. ओके चलो जाऊ आपण. तुम्ही बघू शकता किती पीसफुल जागा आहे, एकदम शांतता पण आहे एवढे लोक असून सुद्धा. आणि बघा पूर्ण आजूबाजूला जंगल. हे बघा आता आज जाऊया आपण. इथून एंट्रन्स आहे पुढून. काका अँड ऑल चाललेत.
मी पण येतो पाठी. गणपतीचं मंदिर. ते तुम्हाला पाणीचं बोलत होतं ते इथून आहे बघा. आता सध्या तर सुकलं आहे पाणी. पावसाळ्यात आलो तर पावसाळ्यात भरपूर पाणी भेटेल इथे. तर हे आपण आता एंटर करूया इथे. आता तुम्हाला दिसेल का माहीत नाही, इथे अंधार भरपूर असतो. ओके, हे बघा इथे वरती असतात, तुम्हाला अशी दिसणार नाही. तर आज जाऊ आपण. ओके, हे बघा तुम्हाला आवाज येत आहे, हे वटवाघूळचे आहे बघा इकडे वरती आणि येत. मंदिर. सो आता तुम्ही बघितलं असाल आतमध्ये, तो मी मोबाईलच्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलं कारण का गोप्रोनी दिसलं नसतं तुम्हाला. तर तिथे भरपूर वटवाघूळ होते, पण ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाले असतील का माहीत नाही, मोबाईलच्या ह्याच्याने केले मी. तर जास्त वेळ थांबलो नाही तिथे कारण उगाच एक अंगावर आला असता. तुम्हाला तिथे पुढे जाऊन दाखवतो व्ह्यू कसा आहे. तर पूर्ण ग्रीनरी आपल्या इथे, सुपारीचे झाड अँड नारळाचे झाड वगैरे. इथून असं या साईडनी पण एंट्रन्स आहे, इथून पण आहे. तर पण तिथे पण जाऊन दाखवतो तुम्हाला पुढे. हे बघा, तर हा दुसरा गेट आहे इथे समोर. इथून पण आपण खाली येऊ शकतो, पण मोस्टली दर टाईम आम्ही येतो तर त्यावाल्या जागेवरनंच येतो. हे बघा इथून आपल्याला खाली जायला रस्ता आहे या साईडनी. ही बघा ही जागा आहे, मी खाली आलो आता. ही पूर्ण जागा एवढं सगळं पावसाळ्यात पूर्ण पाण्याने भरलेलं असतं. आता सध्या तर पाऊस पडला नाही, उन्हाची टाईम चालू आहे, आंब्याचा सीझन. सो आता इथे तर पावसाने पाणी भरलेलं नाही आहे, थोडं थोडं मध्ये मध्ये साचलेलं आहे केव्हाचं. आता जसा पाऊस पडेल तेव्हा इथे अजून मस्त व्ह्यू होईल. ओके, बघा इथून असं जायचं, तुम्हाला वरतून दाखवलेला मी तो गेट दुसरा. ठीक आहे, चला आता आपण वर जाऊ, गाडीकडे जाऊ, जायची वेळ झाली आहे. चलो, हे होतं आपलं विमलेश्वर मंदिर. असं गाव देवगड पडवणे. चलो, हे बघा ही एक गुहा आहे, इथे काळभैरवाचं मंदिर आहे. मी आता आत जातो आणि दर्शन घेतो, तुम्ही थांबा. तर आता तुम्हाला मी मंदिर दाखवलं, तुम्हाला एक जुने स्कल्पचर दाखवतो इथे बनवलेले आहेत. हे बघा, हे म्हणजे किती वर्षापूर्वी बनवले असतील काय माहिती आपल्याला. हे बघा, सो हे असे प्लेसेस आपण व्हिजिट केले पाहिजे. जर तुमचं पण गाव इथे जवळपास असेल तर तुम्ही येऊन इथे बघू शकतात. देवळाचं नाव आहे विमलेश्वर, पडवणे गावाजवळ आहे आपल्या. तर तुम्ही या आणि तुम्ही पण बघा. तर आता मी चप्पल घालतो, वर जातो, आपल्या गाडी थांबलेली आहे तर निघूया. तो चलो, आपली गाडी तयार आहे. ओके, तर आता देवगडाला बाय बोलायचा वेळ आला आहे. इथून आता आपण डायरेक्ट जाऊ, नेक्स्ट स्टॉप आपला राजापूर असणार. आणि आता जायची पूर्ण तयारी, नॉन स्टॉप. आता काय बघायचं राहिलं नाही, सगळं बघितलं आहे. तरी सध्या भरपूर गावात बघायचं राहिलेलं, कारण का आपण थोड्या दिवसासाठी होतो लग्नासाठी. तर आता नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा जास्ती दिवसासाठी येईल. मी बहुतेक आलो तर मित्रांसोबत पण येऊ शकतो, तर तेव्हा तुम्हाला मी नीट पूर्ण दाखवेल. ओके, चलो. मित्रांनो, आता आपण हॉल्ट घेतला आहे रत्नागिरीला आणि आता आपण आलो आहे गोकुळ हॉटेलमध्ये. आता आपण सगळ्यांनी व्हेज मागवलं आहे, कारण का आज कोणता तरी डे आहे ज्याच्यावर व्हेजच खायचं आहे. सो हे आहे आपलं गोकुळ हॉटेल. तुम्हाला आता दाखवतो आमची थाळी कशी आहे, व्हेज थाळी. हे बघा, हे आपली व्हेज थाळी आहे, काका खातात.
तर ह्याच्यामध्ये बघा गुलाबजाम मोदक पण मिळाले आपल्याला आणि हे सगळं. तर ही व्हेज थाळी बघायला एकदम मस्त वाटते. तर आता आपण खायला सुरू करू आणि मग निघू मुंबईकडे परत. बाय.